चीनच्या भिंतीनंतर ऐतिहासिक वारसा जपलेला असा हा 2 नंबरची सीमा भिंत असलेला कुंभलगड पाहून आता आपण परतीच्या प्रवासावरती आबू रोडकडे प्रस्थान. अत्यंत मनोहारी निसर्ग संपन्न प्रदेश आहे. इकडं दक्षिणेकडं मेवाड आणि उत्तरेकडं मारवाड हे इथली भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत राजस्थानची. आत्ता थोड्या वेळापूर्वी इकडं वीज चमकली होती. आभाळ दाटून आलेलं आहे. पावसाची शक्यता नाकारता येत नाही. जगभरातून आपण जिथं कुठं असाल, रोजमर्राच्या आयुष्याने त्रस्त असाल आणि केल्याने देशाटन म्हणजेच थोडंसं विरंगुळा म्हणून जर का काही शोधत असाल तर निश्चितच आपल्या इसवी पूर्व शालिवाहन काळापासून छत्रपती संभाजीनगर विद्यमान आणि तत्कालीन औरंगाबाद असेल, त्याच्या पूर्व पैठण राजधानी असलेलं शालिवाहन काल, मुंगी गावातील शितोळे सरदार ते राजस्थानचे सिसोदिया सरदार आणि परत दर्शी भोसले कुळापर्यंतचा आणि छत्रपतींचा हा विस्मयकारक पराक्रम, अस्मिता आणि स्वाभिमानाचा हा वारसा अत्यंत आगळा वेगळा आहे. आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी भूसंपादन अत्यंत कळीचा मुद्दा ठरत आहे. 90% जमीन ही निविदा प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळं चक्रव्यूह का व्यूहरचना असा प्रश्न निश्चितच आता एकमेकांसमोर उभा थाटलेला आहे. आणि हरियाणाचं पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्य सरकारचं सगळे अधिसूचना आणि शासन निर्णय रद्दबातल करण्यात आलेले आहेत. तर मग इकडून आलेलो होतो आपल्या याच्यापासून हल्दीघाटीपासून आता आबू रोडकडे चाललेलो आहोत. तर उपलब्ध संसाधनांद्वारे स्थानिक रोजगार निर्माण करणारा असा हा आगळा वेगळा पर्यटन व्यवसाय जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राला खुणवत आहे. या राजस्थान महाराष्ट्राची सफर करा. धन्यवाद.